नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा, आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता आणि जुलै महिन्याचा 13वा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे। त्यासोबत लाडक्या बहिणींना 3000 रुपयांची रक्षाबंधनची ओवाळणी सुद्धा विस्तार होणार आहे। बघा, सध्याच्या स्थितीला तुमचा अर्ज पात्र असेल तरच तुमच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3000 रुपये, ओवाळणीचे 3000 रुपये आणि गॅस कनेक्शनचे 2500 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, भरपूर दिवसांपासून तुम्ही सुद्धा विचारपूस करत होतात, तुम्ही सुद्धा वाट पाहत होतात, तर तुमची आज भरपूर दिवसानंतर प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। बघा, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि महिला व बालिका विभागाचे मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून या दोन्ही हप्त्यांचे पैसे, ओवाळणीचे 3000 रुपये आणि 3 गॅसचे 2500 रुपये सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। बघा, अखेर लाडक्या बहिणींपुढे राज्य सरकार झुकलेलं आहे। थेट बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होतच आहेत, परंतु आज एकाच दिवशी सर्व जिल्ह्यांमध्ये या दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार करणं शक्य होणार नाही। त्यामुळे राज्य सरकारकडून 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे। ज्या ज्या बहिणी 20 जिल्ह्यामधील असतील त्या बहिणींची आज भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। तर हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु लाडक्या बहिणींनो, चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून लाडकी योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की प्रत्येक महिन्याचा हप्ता हा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार होत असतो, तुमच्या खात्यामध्ये जमा होत असतो, परंतु तुमच्या खात्यामध्ये जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता विस्तार सुद्धा झालेला नव्हतं। तर त्याचं मुख्य कारण समोर सुद्धा आलेलं आहे। तर ते कारण म्हणजे भरपूर अशा चुकीच्या लाडक्या बहिणीने या लाडकी बहीण योजनेचा लाभ चुकीच्या पद्धतीने घेतल्याचं राज्य सरकारच्या निदर्शनास सुद्धा आलेलं आहे। बघा, काही पुरुषांनी सुद्धा या लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केल्याचे राज्य सरकारच्या निदर्शनास सुद्धा आलेले होते। त्यामुळे सरसकट सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी सुद्धा करण्यात आलेली आहे। तर या पडताळणीमध्ये राज्यातील 26 लाख लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आलेल्या आहेत। जर तुम्ही या 26 लाख बहिणींपैकी असाल तर तुम्हाला पुढील 4 वर्षांमध्ये या लाडकी बहीण योजनेचे हप्ते मिळणार नाही। तर या 26 लाख बहिणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु आज कोणकोणत्या बँकेमध्ये या दोन्ही हप्त्यांचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे आणि ओवाळणीचे पैसे विस्तार होणार आहेत त्या बँकांची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे। बघा, HDFC बँकेमध्ये पैसे येणार आहेत, त्यानंतर कॅनरा बँक, इंडियन पोस्ट पेमेंट बँक, त्यानंतर युनियन बँक ऑफ इंडिया, त्यानंतर ॲक्सिस बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। त्यासोबत सेंट्रल बँक ऑफ इंडिया असेल, इंडस बँक असेल, कोटक महिंद्रा बँक असेल, त्यानंतर इंडियन बँक असेल, बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, बँक ऑफ बडोदा असेल, या सर्व प्रकारच्या बँकांमध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। बघा, या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता सर्व बँकांची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे। तुमच्या बँक खातं या बँकेमध्ये असेल तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, सरसकट सर्व लाडक्या बहिणींना या दोन्ही हप्त्यांचे पैसे, ओवाळणीचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार नाहीत। म्हणजेच राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही हप्त्यांसाठी, गॅस कनेक्शनच्या पैशांसाठी आणि ओवाळणीच्या पैशांसाठी राज्य सरकारने 5 पात्रता लावलेले आहे। ज्या ज्या बहिणी 5 पात्रतेमध्ये बसत असतील, 5 पात्रतेचं पालन करत असतील, त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की लाडकी बहीण योजना सुरू होऊन आता 1 वर्ष होऊन सुद्धा गेलेलं आहे। त्यामुळे प्रत्येक वर्षाला अशाच पद्धतीने तुमच्या अर्जांची पडताळणी सुद्धा केली जाणार आहे। म्हणजेच आता 2025 मध्ये पडताळणी केली, त्यानंतर 2026, 2027 आणि 2028 मध्ये सुद्धा अशाच पद्धतीने पडताळणी केली जाईल। ज्या ज्या बहिणी खरोखर लाभार्थी असतील त्यांना काळजी करायची गरज नाही, परंतु ज्या लाडक्या बहिणींनी नकली बनावट कागदपत्रे तयार करून या योजनेचा अर्ज केलेला असेल किंवा काही पुरुषांनी अर्ज केलेले आहेत, अशा प्रकारचे अर्ज राज्य सरकारकडून अपात्र सुद्धा करण्यात येणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, खरोखर तुम्ही सुद्धा या पात्रतेमध्ये बसत आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा, सकाळपासून भरपूर लाडक्या बहिणींनी व्हिडिओच्या खाली कमेंट सुद्धा केलेली आहे आणि त्या कमेंट मध्ये एकच
एकच प्रश्न विचारलेला आहे की आम्हाला रिजेक्टेड म्हणून कशामुळे मेसेज आलेला आहे। बघा, ज्या ज्या बहिणींना रिजेक्टेड म्हणून मेसेज आलेला असेल तर त्या लाडक्या बहिणींना पैसे येणार नाहीत। त्यांच्या अर्जांची पडताळणी झालेली आहे, त्या बहिणी पात्रतेमध्ये बसत नाहीत, त्यामुळे त्यांना अपात्र सुद्धा करण्यात आलेला आहे। बघा, आज कोणत्या जिल्ह्यामधील किती बहिणींचे अर्ज अपात्र करण्यात आलेले आहेत, कोणत्या बहिणींना पात्र करण्यात आलेले आहे, त्याची संपूर्ण माहिती आपल्याकडे आलेली आहे। ती माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजेच लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन सुद्धा जाणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 12 हप्त्यांचे 18,000 रुपये विस्तांतर सुद्धा झालेले असतील। बघा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी गेल्या 8 महिन्यांपूर्वी सर्व लाडक्या बहिणींना, सर्व महिलांना शब्द सुद्धा दिलेला होता की ही योजना पुढील 5 वर्षांसाठी सुरू करण्यात आलेली राज्य सरकारची सर्वात मोठी योजना आहे। ही योजना अशाच पद्धतीने सुरू सुद्धा राहणार आहे, त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी मनामध्ये गैरसमज पसरवून घ्यायचा नाही, मनामध्ये कोणतीही गोष्ट आणायची नाही। बघा, भरपूर लाडक्या बहिणींनी कालच्या व्हिडिओमध्ये कमेंटच्या माध्यमातून सांगितले आहे की लाडकी बहीण योजना बंद झालेली आहे का। बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजना बंद करण्यात आलेली नाही आणि ही योजना पुढील 4 वर्षांमध्ये कधीच बंद सुद्धा होणार नाही, त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही सुद्धा तुमच्या मनामध्ये आणायचे नाहीत। बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण थेट आपल्या जिल्ह्यांची यादी सुद्धा बघून घेऊयात, म्हणजेच आज 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहे। ज्या ज्या बहिणींचा जिल्हा 20 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे सुद्धा विस्तांतर होतील। बघा, या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता, या दोन्ही हप्त्यांचे पैसे, रक्षाबंधनची ओवाळणी आणि गॅस कनेक्शनचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी मंजूर सुद्धा करण्यात आलेले आहेत। बघा, गेल्या वर्षी तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपयांची ओवाळणी विस्तांतर सुद्धा केलेली होती, म्हणजेच मागच्या वेळेच्या रक्षाबंधनला बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये सुद्धा विस्तांतर केलेले होते, त्यामुळे या वर्षी सुद्धा हे 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये विस्तांतर होत आहेत। बघा, आज सकाळी तुम्ही सुद्धा पाहिलेली असेल, राज्य सरकारकडून हप्ता वितरण करण्याबाबत GR सुद्धा आलेला आहे। ते GR मध्ये स्पष्टपणे नमूद सुद्धा करण्यात आलेला आहे की ज्या ज्या बहिणी 5 पात्रतेमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये हप्त्यांचे पैसे विस्तांतर होणार आहेत। ज्या बहिणी पात्रतेमध्ये बसत नसतील त्यांचे अर्ज रद्द होतील, त्यांना या हप्त्यांचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार नाहीत। बघा, आपण त्या 5 पात्रता कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींनो, काही लाडक्या बहिणींनी कमेंटमध्ये विचारलं होतं की 21 रुपयांचा हप्ता मिळेल की नाही। बघा लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारकडून आतापर्यंत 26 लाख बहिणींचे अर्ज अपात्र करण्यात आलेले आहेत। ज्या बहिणी शेतकरी बहिणी होत्या त्यांना 1500 रुपयावरून 1,000 रुपयांचा हप्ता करण्यात आलेला आहे, त्यामुळे राज्य सरकारचे पैसे सध्याच्या स्थितीला वाचायला लागलेले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, 1500 रुपयावरून 21 रुपये 100% होऊ शकतात, अशा पद्धतीची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। बघा, आतापर्यंत 26 लाख बहिणी अपात्र ठरल्या, अजूनही पडताळणी अशाच पद्धतीने सुरू सुद्धा राहणार आहे, अशा पद्धतीची माहिती लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेली आहे, त्यामुळे हा आकडा 50 लाखांच्या पुढे सुद्धा जाऊ शकतो। बघा, 2,50,00,000 बहिणी या योजनेमध्ये पात्र ठरलेल्या आहेत, त्यामुळे लाडक्या बहिणींनो, उर्वरित ज्या 50 लाख बहिणी आहेत तर या 50 लाख बहिणी अपात्र होतील आणि 2 कोटी बहिणींना 21 रुपयाप्रमाणे हप्ता मिळेल, अशा पद्धतीची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। बघा, आता आपण सर्व माहिती बघितल्या, आता आपण थेट आपल्या मेन मुद्द्याकडे वळूयात। बघा लाडक्या बहिणींनो, जून महिन्याचा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये जून महिन्याच्या शेवटच्या 3 दिवसांमध्ये जमा होणार होता, परंतु राज्य सरकारने पडताळणी सुरू केलेली होती, त्यामुळे जून महिन्यामध्ये हे पैसे जमा झालेले नव्हते, त्यामुळे बहिणींच्या खात्यामध्ये 5 जुलै रोजी हे पैसे सोडण्यात आलेले होते, परंतु 5 जुलै रोजी काही निवडकच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आले। त्यानंतर 6 जुलै रोजी आषाढी एकादशी होती, 6 जुलै रोजी रविवार होता, त्यामुळे 6 जुलै रोजी पैसे आले नाहीत, त्यामुळे लाडक्या बहिणींना वाटलं की 7 जुलैला सोमवार आहे, 7 जुलैला सर्व बँका सुरळीतपणे सुरू राहतील, त्यामुळे 7 जुलै पासून पैसे येतील, परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल 6 जुलै, 7 जुलै, 8 जुलै, 9 जुलै, 10 जुलै पर्यंत कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले नव्हते, तर त्याचं आज महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने स्पष्टीकरण सुद्धा
सुद्धा दिलेलं आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, आदित्य तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार 6 जुलै पासून ते 30 जुलै पर्यंत लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी सुद्धा सुरू होती। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये 30 जुलै पर्यंत हे पैसे हस्तांतर सुद्धा झालेले नाहीत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये आजपासून या दोन्ही हप्त्यांचे पैसे, रक्षाबंधनची ओवाळणी, गॅस कनेक्शनचे पैसे हस्तांतर सुद्धा होणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, हे पैसे सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार नाहीत। ज्या ज्या बहिणी 5 पात्रतेमध्ये बसत असतील त्यांना हे पैसे हस्तांतर सुद्धा होणार आहेत। बघा, सर्व लाडक्या बहिणींची कसून चौकशी सुद्धा करण्यात आलेली आहे, कसून पडताळणी सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यामुळे भरपूर लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलं। भरपूर पुरुषांनी अर्ज केलेले होते, त्यांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत। तर या पुरुषांवरती राज्य सरकारकडून कारवाई सुद्धा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। बघा, आज सकाळी वर्तमानपत्रांमध्ये स्पष्टपणे उल्लेख सुद्धा करण्यात आलेला होता। भरपूर पुरुषांनी लाडके बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं राज्य सरकारच्या निदर्शनास आलेलं होतं। त्यामुळे अशा पुरुषांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत। त्यांनी घेतलेल्या 18,000 रुपयांचा लाभ परत सुद्धा घेण्यात येणार आहे। बघा, जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने लाभ घेत असाल तर लवकरात लवकर आपला अर्ज अंगणवाडी सेविकांकडे सरेंडर सुद्धा करायचा आहे, अन्यथा राज्य सरकारच्या निदर्शनास आल्यावरती तुमच्यावरती कारवाई सुद्धा होणार आहे। तुमच्याकडून हे पैसे वसूल सुद्धा केले जाणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा पात्रतेमध्ये बसत आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। आपण जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी सुद्धा बघणार आहोत। बघा, काही बँकांची नावे तुम्हाला सुद्धा सांगितलेली आहेत, परंतु ज्या काही महत्त्वाच्या बँका आहेत त्या बँका सुद्धा बघणार आहोत। परंतु हे जिल्हे पाहण्या अगोदर, या बँका पाहण्या अगोदर आपण त्या 5 पात्रता कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा, लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण 28 जून 2024 रोजी सुरू करण्यात आलेले होते। त्यावेळेसच या 5 पात्रता सुद्धा घालण्यात आलेल्या होत्या। त्याच 5 पात्रता या 2025 मध्ये लागू सुद्धा करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा या पात्रतेमध्ये बसत आहेत का हे तुम्ही अजून एकदा पाहायचं आहे। बघा, पहिली पात्रता गाडी नसावी, म्हणजे 4 चाकी वाहन नसायला पाहिजे। ट्रॅक्टर सोडून, टॅक्सी सोडून दुसरी 4 चाकी गाडी नसायला पाहिजे। दुसरी पात्रता म्हणजे बहिणींचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावं किंवा बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे। त्यासोबतच तिसरी पात्रता म्हणजे घरामधील फक्त 2च महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असावे। चौथी पात्रता म्हणजे घरामधील कोणती व्यक्ती सरकारी कर्मचारी नसावी। आणि 5वी पात्रता म्हणजे तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे। ज्या ज्या बहिणी या पात्रतेमध्ये बसत असतील त्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा हस्तांतर होणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे। त्या अनुषंगाने बहिणींच्या खात्यामध्ये जून जुलै हप्ता 9 ऑगस्टच्या आधी हस्तांतर सुद्धा होणार आहे। म्हणजेच आज GR काढण्यात आलेला आहे। आजपासून पुढचे 7 ते 8 दिवस बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सुद्धा हस्तांतर होणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी हे पैसे हस्तांतर करणं शक्य होणार नाही। त्यामुळे काही जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। बघा, आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये 20 जिल्ह्यांमध्ये पैसे येतील, परंतु जे उर्वरित जिल्हे राहिलेले आहेत त्या जिल्ह्यांमध्ये 9 ऑगस्ट पर्यंत हे पैसे सुद्धा हस्तांतर होणार आहेत। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणीने महत्त्वाची कामे करायची आहेत। याच्यामध्ये आधार कार्ड लिंक करा, बँक खात्याची KYC करा, अशी महत्त्वाची कामे करायची आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, 36 जिल्ह्यांमध्ये हे पैसे येतील, सर्व बँकांमध्ये हे पैसे सुद्धा हस्तांतर होणार आहेत। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीने काळजी करायची गरज नाही। 9 ऑगस्ट पर्यंत तुमच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे 3,000 रुपये हस्तांतर होणार आहेत।